दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी लोकशास्त्र न्यूजने पहिल्या वर्षाचा टप्पा पार करून दुसऱ्या वर्षात धूमधडाक्यात पदार्पण केले आहे। गेल्या वर्षभरापूर्वी लोकशास्त्र न्यूज हे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची पराकाष्ठा करत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या वृत्तवाहिनीने केला आहे। सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी समाजासाठी घेतलेला वसा एक वर्षात चालू ठेवताना लोकशास्त्र न्यूजला मोठ्या अडचणीचा देखील सामना करावा लागला, परंतु प्रेक्षकांची अनमोल साथ असल्यामुळे कार्य करण्यासाठी कुठेही न डगमगता सुरळीतपणे एक वर्षाचा टप्पा पूर्ण केला आहे। म्हणून दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सातपूर कॉलनी येथील संत शिरोमणी शिंपी हॉल या ठिकाणी मोठ्या दिमागात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे समाजात अनेक लोक ही समाजकार्यासाठी आपल्याला वाहून देत असतात। तसेच मोलाचे सहकार्य करणारा घटक म्हणजे स्कूल बस चालक, या घटकांकडे शक्यतो कुणाचेही लक्ष जात नाही, तसेच त्यांचे कार्याची दखल देखील कुणी घेत नाही। परंतु लोकशास्त्र न्यूज नियोजन आपल्या वर्धापन दिन साजरा करत असताना स्कूल बस चालक या घटकाला केंद्रबिंदू मानून त्यांचा सन्मान करत एक आदर्श उभा केला आहे। तसेच बालवयात मुलांनी शिक्षण घेत असताना क्रीडा क्षेत्रात देखील नावलौकिक करावं या हेतूने विविध विद्यालयातील मुलं प्रोत्साहित व्हावी या दृष्टीने त्यांचा देखील सन्मान करण्यात आला। तसेच पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांना देखील लोकशास्त्र न्यूजने सन्मानित करून पत्रकाराच्या लेखणीला बळ दिले। हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास सुरू करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व अध्यक्ष माजी न्यायाधीश मुंबई हायकोर्ट माननीय अनिल वैद्य सर, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ सर, सतीश रुपवते सर, अविनाश आहेर सर, बंटी आढाव व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले रिपाई नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, आरटीओ अधिकारी नमिता सानप, प्रवीण सोनोने, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पोलीस अधिकारी विलास गीते, शिवसेना सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके, माजी नगरसेवक सलीम मामा शेख, शिवसेना उपमहानगर प्रमुख निवृत्ती अण्णा इंगोले, माजी नगरसेविका इंदुबाई नागरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बंधुरे, जीवन रायते, वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे, काँग्रेसच्या मायाताई काळे, शिवजन्मोत्सव 2024 चे अध्यक्ष अनिल गडाख, सुभाष आहेर, माजी शिवजन्मोत्सव सातपूर अध्यक्ष सचिन गांगुर्डे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब जाधव, रवींद्र पालवे, संभाजी ब्रिगेडचे नितीन रोटे पाटील, ॲडव्होकेट अक्षय कलंत्री, संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष शरद अण्णा लबडे, संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नितीन काळे, उन्नती फाउंडेशन जिल्हा समन्वयक सचिन गांगुडे, सामाजिक कार्यकर्ते भूषण बचवाल, सोना वानखडे, तसेच नाशिक सातपूर विभागातील सर्व पत्रकार बंधू, विद्यार्थी, वाहतूक सेनेचे सर्व पदाधिकारी यांचे लोकशास्त्र न्यूजचे संपादक बंटी आढाव यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। दरम्यान या वर्धापन दिन सोहळ्याच्या यशस्वीसाठी लोकशास्त्र न्यूजची सर्व टीम तसेच ज्येष्ठ पत्रकार सतीश रुपवते, अविनाश आहेर, प्रकाश बागुल, तुषार ढेपले, दिशा कडनर, स्वाती शेलार, अंकुश शेवाळे, आनंद शेवाळे आदींनी परिश्रम घेतले। बंधू नातेवाईक उपस्थित झाला।
सुरुवातीला आपल्याला मी आजची मकर संक्रांत या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि पत्रकारांनी पोलिसांशी गोड बोलावं. जे मागे बसलेले पोलिसांनी देखील पत्रकारांशी गोड बोलावं याचं पीठ ठेवलं गेलं पाहिजे. कुठंतरी मनोमन दुखावलं जातं आणि मग त्याचं कारण एक तर पोलिसांचं शस्त्र, पत्रकारांचं शस्त्र यांनी एकमेकांमध्ये उगारू नये अशी देखील या ठिकाणी अपेक्षा करतो. हुशार असेल व बंटी आढाव सर्व बंधू मित्र नातेवाईक काही ठिकाणी उपस्थित झाला. सुरुवातीला आपल्याला मी आजची मकर संक्रांत या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि पत्रकारांनी पोलिसांशी गोड बोलावं. जे मागे बसलेले पोलिसांनी देखील पत्रकारांशी गोड बोलावं याचं पीठ ठेवलं गेलं पाहिजे. कुठंतरी मनोमध्ये दुखावलं जातं आणि मग त्याचं कारण एक तर पोलिसांचं शस्त्र आणि पत्रकारांचं शस्त्र यांनी एकमेकांवरती उगारू नये अशी देखील या ठिकाणी अपेक्षा करतो. हुशार असेल किंवा मंडी असेल मामा असलेले असतील म्हणजे साहेबांना ते सांगू इच्छितो की जे अस्त्रशस्त्र जे आहे ते पोलीस पत्रकार आणि राजकारण यांच्यातच सुरू असते. बाकीच्यामध्ये खूप क्वचित बघायला मिळतं. परंतु पत्रकारांचे लेखी पोलिसांचा कायदा आणि राजकारणाची भूमिकेवादी याच्यावर जे सगळं चालू जातं त्यातच ते गुरफटलेलं असतं आणि सामान्य जनतेला त्याच्याशी घेणं देणं नसतं. आपल्या शेवटी कुठेतरी एक वाक्य असतं, एखादं बातमी असते आणि त्याच्या खाली आपण लिहितो. काय लिहितो तुषार? जनतेच्या मनात संभ्रम, जनता घाबरलेली. एखादं वाक्य टाकलेलं असतं. आता जनता आपणच जनता आहे, आपणच मायबाप असतो, निराळा आपणच असतो. तरी पुन्हा एकदा या न्यूज चॅनल निमित्ताने प्रथम वर्ग आपण 16 पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. त्यानंतर देखील चांगलं काम करावं. लेखणी चांगलं वापरायचं त्याच्यामध्ये असतात. तुमच्या आवाजामध्ये देखील सांगितले खाली प्रकाश म्हणून ती कुठली सुरुवातीला जरी जेव्हा प्रकाश मिळाला खाली बातमी वाटली गेली नसते. खाली लिहिलेलं पत्रकारांकडे आणि तोपर्यंत साहेबांच्या घरी फोन झाले. असंच कुठं तरी असतं. एखादा आता परवाचा पेपर छापला गेला त्याच्यामध्ये काहीतरी आवाज करण्याचे काहीतरी छापलं गेलं आणि ते सातपूर पोलीस स्टेशनवर रोवलं गेलं. ते तो पत्र मलाच टाकला गेला. मी म्हटलं व्हेरी गुड बातमी. त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया छापायच्या. आता छापल्यानंतर प्रतिक्रिया काय घ्यायच्या, छापल्यानंतर काय असतं त्याचं पुन्हा त्या प्रतिक्रिया छापायची आवश्यकता नसते. असो भरपूर आहे. मार्मिक कार्यक्रम आहे हा वेगळ्या पद्धतीची वाटचा आहे. आम्ही कळत न कळत भावनेच्या भरात आमच्या चुका होत असतात. कळत न कळत एखादं चांगलं काम होत असतं. मी असेल की अनेक क्षेत्र असतील. काही वेळा दबावपोटी असेल, राजकारण असेल, धर्म असेल, जात असेल, धर्म असेल, छेंडा असेल किंवा पक्ष संघटना असेल, ती सत्यता तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, माझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण काही वेळा अशी काही नावं असतात तर ते नाव घेण्याची सुद्धा काही लोकांची हिंमत नसते. अशा वेळेला जेव्हा आपण म्हणतो चौथा खांब, जेव्हा चौथा खांब म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल तर प्रिंट मीडिया असेल, ते जेव्हा निवडीपणे जनतेपर्यंत आपल्याला तुमच्यासारखे लोक जिद्दीने जेव्हा बातम्या पोहोचवतात ना, म्हणून तुम्हाला सन्मान आहे. आणि आमच्यासारख्या आमदार, खासदार, मंत्री हे क्षणिक आहे. मी वारंवार लोकांना सांगत असतो की मॅन पॉवर, मसल पॉवर, माइंड पॉवर, मनी पॉवर ही क्षणिक पॉवर आहे. आणि तुमची पॉवर आहे ती कशा पद्धतीने वापरायची. हो, जर तुम्ही गतिमान पद्धतीने प्रयत्न केला तर मला असं वाटतं की हे क्षेत्र जे आहे ते सज्जनतेचं क्षेत्र नाही. जेव्हा उद्धार होऊन करण्याचं काम आहे, मग ते यूट्यूब असेल, चॅनल असेल, वृत्तपत्र असेल, एखादा धर्सामध्ये झाला तर मात्र त्याचा अनर्थ घडला जातो. काही वेळा कळत न कळत ज्या 100% बातम्या तुमच्या खऱ्यात असतात किंवा खोट्यात असतात असं म्हणणारे काही लोक असतात आणि ते त्याच्यावर विश्वास ठेवतात.
आणि ती विश्वासार्हता तुम्ही निर्माण करावी, ती मला असं वाटतं अल्पशा कालावधीमध्ये या लोकशास्त्र न्यूजने केली असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्यासारखे मला वाटतं की भाऊ, माझं आयुष्य बघितलं तुम्ही, महानगरपालिकेमध्ये शासकीय कर्मचारी झाडूवाला सुद्धा एखादी नोकरी सोडित नाही, झाडूवाला पण सोडत नाही, शिपाई पण सोडत नाही. मी इंजिनियर पदाची नोकरी सोडली. पैशाची लालूचमध्ये VIP, क्रॉम्प्टन, सिमेंस, बजाज, फिलिप्स, एक लाख थर्मल पॉवर स्टेशन अशा कंपन्यामध्ये कामकाज केलंय. खरं कारण साहेब असं आहे की माझ्या वडिलांनी एका बाजूला पायंडरमध्ये कंपनीत काम केलं, दुसऱ्या बाजूला घरं बांधण्याचं काम केलं. त्या परिवारातून ज्याला जाणीव असते ना, तो स्वतःला आमदार खासदार नाही राष्ट्रपती समजतो. आणि तुम्ही पण समजा असं मला वाटतं की मिळालं पाहिजे. तुम्हाला मान सन्मान येईल, तुम्हाला पुढारपण येईल, तुम्हाला पैसे येतील, तुम्हाला धन दौलत येईल, तुम्हाला मोठेपणा येईल, पण तो तुम्ही गतिमान पद्धतीनं टिकवला पाहिजे. ज्याच्याजवळ टिकवायची हिंमत आहे, हिंमत आहे, तो माझ्या माहितीप्रमाणे लोकशस्त्राच्या माध्यमातून ते शस्त्र वापरतो. अन्यथा लोक 10 वेळा म्हणतात संविधान संविधान संविधान, परंतु संविधानाचा जर तुमच्या कायद्याच्या भाषेमध्ये जर योग्य वापर होत असेल, त्याचे कलम कायदे जर तुम्हाला माहीत नसतील, तुमचा स्वतःचा अधिकार आणि हक्क तुम्हाला माहीत नसेल, तर मात्र त्या संविधानाला माझ्या माहितीप्रमाणे काही लोक चांगल्या पद्धतीने, काही लोक वाईट पद्धतीने त्याचा वापर करतात. तसं या पत्रकारितेचा वापर तुम्ही कोणत्या दृष्टीने करावा, तुमची टीम कशी आहे, एखादी भाषण करण्याची वेळ नाही, परंतु तुमचं आम्ही जे आलोय ना, ते तुमची हिंमत वाढवायला, ताकद वाढवायला, बळ वाढवायला. आणि 10 वेळा सांगतो का आमदार खासदार किंवा मंत्री झालो काय हो फार झालं तर काय, गटारी ढाबे नाले संडाचं बाथरूम हे माझ्या नजरेत अजिबात नाही. 2.5 वर्षाचा कालावधी, लोकप्रतिनिधीचा कालावधी नाही, तरी पण गतिमान पद्धतीने होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण करा. तुमच्या अधिकाराचा वापर तुम्ही तो योग्य मार्गाने करा, गतिमान पद्धतीने करा. जर तो तुमच्या योग्य दिशेने तुम्ही जर कामकाज करीत असाल आणि जर तुम्ही चांगलं काम तुम्ही जर चांगलं काम करीत असाल, मोदी साहेब, तुम्हाला मारामारी करायची गरज नाही, तुम्हाला झगडे करायची गरज नाही, तुम्हाला वादविवाद करायची गरज नाही. आपोआप तुमचे हितशत्रू तयार होतात, कारण तुम्ही त्यांना स्पर्धक आहात. त्यामुळं अशा स्पर्धा जोपर्यंत निर्माण होत नाही, म्हणजे निर्माण पद्धतीनं चांगलं काम करायचं, तोपर्यंत तुम्हाला मला या क्षेत्रामध्ये प्राधान्य मिळत नाही. जो त्याच्या क्षेत्रामध्ये धडपड करत असतो, मी माझ्या क्षेत्रात धडपड करत असतो आणि निस्वार्थपणानं मी नगरसेवक होईल या भानगडीतून मी काही साहेब नोकरीचा राजीनामा दिला नाही. पण माझ्या विरोधात 15 लोक होते, 15 पैकी एकाच डिपॉझिट वाचलं नाही. गावले होते, स्थानिक होते, काय काय होतं, कोण कोण होतं मी आता योग्य वाटत नाही, परंतु माझं प्रिंटर होतं. नावे लागलं मला ह्या क्षेत्रामध्ये ओढलं गेलं आणि मग मात्र मला असं वाटलं साहेब की ज्या क्षेत्रामध्ये माझं कामकाज नाही, जे क्षेत्र माझं नाही, तर तुम्ही जर मला कारण नसताना या क्षेत्रात ओढलंय, तर मला मात्र आता त्या पद्धतीने मला कामकाज करायचं. रुपवते साहेब किंवा बंटी, तुम्ही तुमच्या क्षेत्रातले बादशाह, आम्ही किती कामकाज करण्याचा प्रयत्न केला. भालराव साहेब त्यांच्या क्षेत्रात ते बादशाह आहे, याला कारण तुम्हाला बादशाह म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या क्षेत्राचे सक्षमतेने आणि जिद्दीनं काम करणारे लोक आहात. माझ्यासारख्याने कितीही प्रयत्न केला तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण तुम्ही त्यापेक्षा 2 पावलं अधिक गतिमान पुनर्क्षेप घेणारे आहात. म्हणून एकदम कायमस्वरूपी जागृत राहणारे पत्रकार आपले बंटी भाऊ आणि त्यांचे सगळे सहकारी. अविनाश आयरेंना तर मी खूप म्हणजे कॉलेजला असतानापासून ओळखते. आम्ही सोबत भरपूर कामं केले, अभिव्यक्तीचे कामं केले, व्यसनमुक्तीचे कामं केले. त्यांच्या हस्ते मला व्यसनमुक्तीचं शहराध्यक्षाचं पद पण मिळालेलं होतं. आणि त्यांची जी जनजागृती पाहून आणि त्यांनी हा जो पत्रकाराचा वारसा घेतला, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जो वारसा घेतला आणि बंटी भाऊंचं त्यांना एक सार्थक म्हणून एक छान सहकार्य मिळालं. आणि त्यांच्यासोबत माझ्या महिला दोघी भगिनी, त्या पण खूप छान काम करतात. एकीचं नाव माहिती, मी तिला डिशू म्हणते, आणि स्वाती आणि दिशा, मी तिला डिशू म्हणते. पण हे जे न्यूज चॅनल आहे, हे न्यूज चॅनल यूट्यूबवर, सोशल मीडियावर म्हणजे प्रभावित आहे आणि सत्याची परिस्थिती आहे, तळागाळातली जी सत्य परिस्थिती आहे समाजातली, ती परिस्थिती कंटिन्यू दाखवायचे ते प्रयत्न करत राहतात. आणि त्यांना याच्यामध्ये भरभराटीचे यश येवो आणि माझ्या यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि तिथे जमलेले सगळे पत्रकार म्हणतात, सगळेच पत्रकार आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आपलेच प्रथम वर्धापन दिन सोहळ्यामध्ये
आपल्या डेमोक्रेसीचा चौथा पाय म्हणलं तर पत्रकारिता असं म्हटलं जातं. आणि त्यांनी RTO यांना ह्या सोहळ्यामध्ये आमंत्रित केलं, RTOच्या प्रतिनिधींना सोहळ्यामध्ये आमंत्रित केलं. त्यासाठी मी त्याचे आभार मानते की रस्ता सुरक्षेबाबत त्यांचं जे मनोगत आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी थोडा प्रयत्न केला. त्याबद्दल आजच आपलं रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आजचा पहिला दिवस आहे, ज्याच्या अंतर्गत आजच ते कार्यक्रम पण होतात. त्याच्यामुळे आम्हाला थोडं यायला लेट झालं, त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी माफी मागते. तर रस्ता सुरक्षा अंतर्गत मी सगळ्यांना विनंती करते की सगळ्यांनी रस्ते नियमाचे पालन करावे, हेल्मेट वापरावे. जसे खूप छोटे छोटे नियम आहेत. हेल्मेट वापरावे, 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट वापरावा. इथे शाळेचे पण कोणीतरी स्कूल बसचे आहेत ना. तर 30 ते 35 स्कूल बस चालक पण आलेले आहेत. तर त्यांनाही विनंती आहे की त्यांनी स्कूल बस चालवताना आपले सगळे नियमांचे पालन करावे. मुलांना जिथून पिकअप केलं आहे तिथे त्यांना ड्रॉप करावे, ते घरी व्यवस्थित पोहोचले आहे की नाही याची खाते जमा करावी. आपल्या ठिकाणी जर दुसरा कोणी वाहन चालक असेल तर त्याची तो व्यवस्थित काम करत आहे की नाही ही सुद्धा आपली स्वतःची जबाबदारी असते, तर ती सुद्धा पाळावी. आपण बघावं की तो काम करत आहे की नाही करत आहे. त्यानंतर आपण स्वतः जेव्हा गाडी चालवतो याची खातरजमा करावी की आपण स्वतः सीट बेल्ट वापरत आहोत की नाही. कारण आपल्याला बघणारे शाळेतले मुलं असतात, ते उद्या जाऊन तेच करणार आहेत. ते त्यांच्या पॅरेंट्सला पण बघतात, त्यांच्या स्कूल ड्रायव्हरला बघतात, जे बघतात तेथूनच शिकणार आहेत. तर आपण प्रयत्न केला की आपण स्वतः सीट बेल्ट घालावा, आपण स्वतः हेल्मेट वापरावा. जे कोणी पॅरेंट्स ओढत असतील त्यांनी जर हा प्रयत्न केला, म्हणजे करायलाच पाहिजे. प्रयत्न म्हणण्यापेक्षा हे सक्तीचं आहे, तर प्रत्येकाने ते नियम पाळावे. आणि आपले सध्या ॲक्सिडेंटचा रेट खूप जास्त वाढत आहे, तर आपण त्याच्यामधला एक व्यक्ती नाही बनू आणि आपले ओळखीचे आपले संबंधी जे आहेत ते सुद्धा त्यातले एक व्यक्ती नाही बनू याची खातरजमा करावी. प्रत्येकाने रस्ता नियमांचे पालन करावे. बाकी तर आपल्याला मतदान देण्याच्या हाती शुभेच्छा. आणि पुढे जाऊन आपण असे रोड सेफ्टी नियमांचा काहीतरी कार्यक्रम ठेवावे अशी हे करते. थँक्यू. पाठवलेल्या लेटरमध्ये त्यांनी सांगितलेले स्कूल कॉलेजेसमध्ये हे करायचं, पार्टिसिपेशन करायचं. त्याच्यानंतर हेल्मेट आणि सीट बेल्टची स्पेशल चेकिंग होणार आहे या महिन्यामध्ये. त्याच्यानंतर अवेअरनेस वाढणार आहे. प्रत्येक आम्ही स्कूल्समध्ये जाऊन आणि प्रत्येक गावोगावी जाऊन आणि त्याच्यामध्ये काही ड्रायव्हिंग स्कूलवाले त्यांना सुद्धा इन्व्हॉल्व करून जास्तीत जास्त अवेअरनेस आम्ही यावेळेस करणार आहे. राष्ट्रीय हे सप्ताह नसून हा महिना आहे. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह बनवायची ह्यावेळेस महिना आहे. तर आता आपला हा महत्त्वाचा घटक आहे. जास्तीत जास्त पत्रकार बनतोय आम्ही म्हणजे आमच्या RTOच्या वतीने मी विनंती करेल की तुम्ही सुद्धा मॅक्सिमम आम्हाला कव्हरेज द्या आणि लोकांमध्ये जनजागृती एवढ्या महिन्यामध्ये करा, ही माझी विनंती आहे. आणि आता स्कूल बसकडे आम्ही मागे जिजामाता स्कूलमध्ये मागे आलो होतो, तिथल्या काही कंप्लेंट्स होतात बस ड्रायव्हरांविषयी वगैरे. तर अशा नाही की कोणाला माहीत नाही, रस्ता नियम माहीत नाही किंवा वाहतुकीचे नियम माहीत करून असतात. आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी असतात. आता ही जी आपली स्कूलमध्ये एक घटक असतो पॅरेंट्सचा, एक घटक असतो ड्रायव्हरचा. आणि कॅपॅसिटी असते एखादी स्कूल बसची चालवायची 10 ते 15, पण आपण बघतो की त्या स्कूल बस छोट्या व्हॅनमध्ये किंवा त्या स्कूल बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाहतात. त्याचं कारण जर विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला एवढ्या याच्यामध्ये परवडत नाही किंवा जे पॅरेंट्स आहेत ते पैसे देत नाही. आता दोघांची जुळवाजुळव कशी करायची ते आम्ही नेहमी तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमच्यामध्ये सांगड घाला, पॅरेंट्सला तुम्ही कन्व्हिन्स करा, कारण त्यांची पण मुलं जातात त्या स्कूलमध्ये, ते सुद्धा अनकम्फर्टेबल जातात. त्याच्यामुळे त्याचं तिथं लक्ष लागत नाही. स्कूलमध्ये गेल्यानंतर किंवा आल्यानंतर थकतो तो. तर त्यानुसार तुम्ही आपल्या दोघांमध्ये सांगड घालून एक विशिष्ट बाईक पॅरेंट्सला परवडायला पाहिजे तुम्हाला आणि त्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कसे नेता येईल आपल्याला याच्यावर ध्यान हे करायला पाहिजे. जे रिक्षा असतात त्याच्यामध्ये तर ॲक्च्युअलाइज नाहीच आहेत, तरी पण काही रिक्षा असतात. आम्ही स्कूलला सुद्धा वॉर्निंग दिलेली तशी की रिक्षा ह्या वापरण्यातच नाही आम्ही. कारण आपण बघतो की त्यांचे जे दप्तर असतं ते लटकलेलं असतं, मुलं सुद्धा बाहेर लटकलेले असतात, इन्क्लुडिंग ज्या व्हॅन असतात त्या अनाथालय व्हॅनमध्ये. तर सर्वांना विनंती आपण एक
आपण स्वतः सुद्धा पॅरेंट असतो. आपण फक्त एक स्कूल बस चालक नसून पॅरेंट सुद्धा असतो. तर एक आपण स्वतः पॅरेंट्स आणि हे समजून कसं चांगली सुरळीत वाहतूक कशी करता येईल विद्यार्थ्यांची, त्याचं आपण हे करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. आणि तुम्हाला कसली, आणि आमच्या प्रत्येक स्कूलला कमिटी दिलेली, तुम्हाला कुठल्याही याच्या बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल वाहतुकीच्या संदर्भात, तर तुम्ही आमच्याकडनं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि वेळोवेळी गाड्यांच्या पासिंग करायला पाहिजे, हे सगळ्यांना माहिती आहे. सगळं आणि मॅडमांनी सांगितल्याप्रमाणे मॅक्सिमम कव्हर केलेले आहेत, पण रस्त्याचे नियम हे करायला. मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि माझी हीच रिक्वेस्ट आहे, ह्या महिन्यामध्ये आम्हाला भरपूर सहयोग करा, अवेअरनेस करा. 1 ते 2, 2 ते 4 असे मल्टिप्लाय होतात, तर प्रत्येकाला संदेश द्या. आणि ह्या महिन्यामध्ये आपण म्हणजे एक सप्ताह नसून महिना असल्यामुळे ह्या वेळेस, आणि आपला नाशिक जिल्हा हा महाराष्ट्रात नव्हे पूर्ण इंडियामध्ये हायलाईट झालेला आहे ॲक्सिडेंटच्या बाबतीत. तर आपल्याला 30% कमी ॲक्सिडेंट कमी करायचे. त्यासाठी सर्वांनी म्हणून आपण योगदान देऊ. आणि सगळ्या माध्यमांना परत एकदा विनंती राहील, याचं मॅक्सिमम तुम्ही तुमच्या पेपर्स, न्यूजपेपरमध्ये, चॅनलमध्ये ह्या रस्ता सुरक्षा सप्ताह नसून महिन्याचा पूर्ण प्रोग्राम हा कव्हर केला जाईल आणि सर्वांना नियमाचं तुम्ही सांगावी विनंती राहील. धन्यवाद. ईश्वरातला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध, मा जिजाऊ, मा सावित्री यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. व्यासपीठावर बसलेले माजी न्यायाधीश अनिल वैद्य, तिरंगाचे मालक संपादक सुरेश भाऊ निकुंभ, आमचे व्यावसायिक निकम साहेब, तसेच बंटी आढाव, अविनाश आहेर, या सगळ्यांचं या व्यासपीठावर मी स्वागत करतो. आणि जमलेले लोकशास्त्राचे वाचक, प्रेक्षक यांचं सुद्धा या व्यासपीठावर मी स्वागत करतो. खऱ्या अर्थाने लोकशास्त्र हे सर्वसामान्यांचं आवाज उठवणारं वृत्तवाहिनी आहे. या वृत्तवाहिनीची स्थापना करत असताना बंटी आढाव हे एकाकी पडले होते. त्यांना लोकशास्त्र न्यूजसाठी मदत करणारे हात खूप कमी होते. असं असताना देखील लोकशास्त्र न्यूजची त्यांनी स्थापना केली. लोकशास्त्र चालवायचं कसं, ते डेनवर लोकांना दाखवायचं कसं, असा एक विचार पडला होता. मात्र याला फाटा देत लोकशास्त्र डेन 823 वरती चालू केलं सुरुवातीला. याची वेळ सायंकाळी 5 वाजेची होती. 5 वाजता म्हणजे आपण कोणी चॅनल बघत नाही किंवा वाचतही नाही, आपण आपल्या कामामध्ये व्यस्त असतो. मग या चॅनलचे प्रेक्षक वर्ग कमी झाले होते. असं असताना चॅनल वरच्या टाईममध्ये कसं घ्यायचं याचं एक नियोजन बंटी आढावांनी आणलं आणि त्यांच्या संचालकांशी संपर्क करून या चॅनलची वेळ वाढवून घेतली. असं होत असताना चॅनलची वेळ वाढवण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला. वेळ मिळाली, मात्र त्याचं एडिटिंग कसं करायचं त्यावेळेमध्ये एडिटिंग होत नव्हतं. मग एडिटर यांच्याशी संपर्क साधून तो एडिटिंगचा वेळ त्या वेळेमध्ये बसवून हे चॅनल लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम बंटी आढाव आणि त्यांच्या टीमने केलं आहे. चॅनल डेनवर दिसत असताना हे यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं, फेसबुकच्या माध्यमातून कसं पोहोचवायचं याचं एक नियोजन आमच्या टेक्निकल टीमने केलं आणि आज ते आमच्यापर्यंत पोहोचतंय, याचा मला आणि आपल्या सर्वांना अभिमान आहे. चॅनल चालवणं ही फक्त तारेवरची कसरत असली तरी आपले प्रश्न जनतेपर्यंत किंवा प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी लोकशास्त्राने आतापर्यंत 1 वर्षात पार पाडली आहे. लोकशास्त्राने अनेक घटनांना वाचा फोडली. जनतेचे सामान्य जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन लोकशास्त्राने
या लोकांना न्याय मिळवून दिला. ड्रायव्हरची समस्या असेल, आपल्या प्रभागातल्या समस्या असतील, रोड रस्ते प्रशासन काम काय करतंय किंवा प्रशासनाने काय चूक केली हे दाखवण्याचं धैर्य लोकशास्त्राने आजपर्यंत केलं आहे. यानिमित्त बंटी आढाव्यांचे आणि लोकशास्त्र टीमचे मी स्वागत करतो. आपण सर्वांनी या लोकशास्त्राला पुढे नेण्याची जबाबदारी ही आपली पण आहे, माझी, तुमची, आमची सर्वांची आहे. लोकशास्त्र हे 1 तासाचं चॅनल आहे, मात्र आपल्या सहकार्यातून आपल्या योगदानाने लोकशास्त्र दिवसभराचं चॅनल कसं होईल या दृष्टीने आपण विचार करायला हवा. लोकशास्त्र हे तुमचं, माझं, आपल्या सर्वांचं चॅनल आहे. या चॅनलमध्ये एखादा उपेक्षित घटक असेल, ज्या घटकाला प्रशासन न्याय देत नाही, त्याचे काम पेंडिंग असतात, ज्याला प्रशासनाकडून त्रास होतो, अधिकाऱ्यांकडून त्रास होतो, कर्मचाऱ्यांकडून त्रास होतो, हा त्रास आपण लोकशास्त्र न्यूजशी मनमोकळेपणे बोलू शकता. आमच्या प्रतिनिधींशी किंवा जे आपल्या प्रभागात आमचे प्रतिनिधी आहेत यांच्याशी संपर्क साधून त्या घटनेला आपण वाचा फोडू शकतो. त्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना तिळसंक्रांतीच्या पण मान्यवर सर्वांना माझ्याकडून नवीन वर्ष चांगलं. सातपूर परिसराच्या वतीने व माझ्या शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक शहराच्या वतीने शुभेच्छा देतो. अशी उत्तरोत्तर बंटी भाऊ यांच्या न्यूज चॅनलची प्रगती होत राहू. सर्वसामान्य माणसाच्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या माध्यमातून सोडवण्याचं नेहमी कार्य असंच घडत राहू या शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. 2024चे नवनियुक्त अध्यक्ष आणि नागरा यांचं या ठिकाणी स्वागत आहे. खूप आम्ही वाट बघत होतो, तरी ते उशीर आले. ते मुला मला आपल्या सर्वांच्या वतीने जे प्रमुख पाहुणे आले त्यांना पहिली शुभेच्छा देऊ आपण. त्यांच्या खंडावर 2-2 स्टार दिसत आहे, त्यांचा 1-1 स्टार लवकरात लवकर वाढ. बंटी आढाव त्यांच्या पाठीमागे कोणती राजकीय किंवा इतर पार्श्वभूमी नसताना त्यांनी चॅनल चालू केलं. जनरली एखादा पेपर चॅनल चालू करायचं तर आर्थिक आणि राजकीय पाठबळ असावं, तरी असं नसताना त्यांनी चॅनल चालू केलं आणि नुसतं चालूच केलं नाही तर ते टिकवलं. आम्ही बघतोय अनेक वृत्तपत्र येतात, चॅनल्स येतात, चालतात, 1-2 वर्षात बंद पडतात. पण बंटी आढाव यांनी मेहनतीने ते उभारलं. त्यांना, त्यांच्या स्टाफला, त्यांच्या कुटुंबाला मी शुभेच्छा इच्छितो. अविनाश आयर असं म्हणाले की बंटी आढाव, सतीश आहे आणि मी, आम्ही तिघं उन्हाळ्यात पावसाळ्यात एकत्र असतो. असा भेदभाव करू नका, तुम्ही हिवाळ्यात पण एकत्र राहा. परत एकदा या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचे मी माझ्या वतीनं बंटी आढाव यांच्या लोकशास्त्र न्यूजच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. ओके रोल भाऊ. आज या ठिकाणी आपल्या लोकशास्त्र न्यूजच्या प्रथम वर्गाच्या मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो व या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सातपूर असेल, नाशिक शहर असेल, सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील किंवा आपल्या सर्व जनतेचे प्रश्न असतील ते प्रभावीपणे मांडण्याचं काम लोकशास्त्र न्यूज व त्यांची टीम करते. मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक शहराच्या वतीने व सातपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच सातपूर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने या सर्व परिवाराला शुभेच्छा देतो. धन्यवाद. सातत्याने शासनाच्या नजरेतून आणून देण्यात आलं म्हणून लोकशास्त्र न्यूजचं नाव लौकिक आहे. हे यश एकट्या बंटी आढावचं नाही आहे, त्याच्याबरोबर जे काम करणारे त्याची जी टीम आहे, फील्डवरती काम करणारे कॅमेरेमन, या सर्वांच्या सहकार्यामधून आजचा हा वर्धापन 16 साजरा होतोय. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो. आजचा दिवस 2 दृष्टिकोनामध्ये महत्त्वाचा आहे. पहिलं म्हणजे केवळ सातपूर, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारतामध्ये संक्रांत हा सण साजरा होतोय आणि तिळगुळ घ्या, गोड बोला असं शुभेच्छा देऊन आपण एकमेकाचं प्रेम वाढवत असतो. भारताच्या नकाशावर ज्या आंदोलनाची नोंद झाली असं मराठवाडा विद्यापीठाचं
या इतिहासात नोंदवल्या गेलेल्या आहे आणि त्या आज झालेल्या आहे. हे औचित्य साधूनच आमचे मित्रवर्य सन्माननीय बंटी आढाव यांनी हा दिवस निवडला होता आणि त्या निमित्तानं तुम्ही सर्व लोक इथं वेळापळ काढून इथं आले, या वर्तमानाला तुम्ही हजेरी लावली, त्याबद्दल लोकशास्त्र न्यूजच्या सर्व टीमकडून मी तुमचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि या न्यूज चॅनलचे संस्थापक, संपादक, पालक आणि चालक असं ऑल इन वन जबाबदारी सांभाळणारे बंटी आढाव यांना अशी विनंती करतो की कृपया त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. माझा कौटुंबिक विषय आहे. बंटी आढाव यांचं काय मार्गदर्शन या निमित्तानं मला काय वाटतं. या पहिल्या वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मी बंटी आढाव सर्व टीमचा हार्दिक आभार व्यक्त करतो. येणारं पुढचं वर्ष त्यांचं प्रगतीचं भरभराटीचं जावं. नवीन वर्षात त्यांनी स्वतःचं सर्व घेऊन प्रगतीत वाटचाल करून सातपूरकरांना नाशिककडे एक नवीन दिशा द्यावं असं मी आशा व्यक्त करतो. बंटी दादांना आमच्या परिवारातर्फे काय हार्दिक शुभेच्छा. बंटी हे आमचे लहानपणापासून सुरू करतात, त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्हाला काही बोलणं फार कमी पडेल. येणाऱ्या काळात त्यांची प्रगती अशी वाढत जाऊन या संक्रांतीनिमित्त आशा व्यक्त करतो आणि थांबतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.